नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषीरत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इन्सेक्ट बॉडी वॉल। इन्सेक्ट बॉडी वॉल त्यालाच इंटेग्युमेंट सुद्धा म्हणतात किंवा एक्झोस्केलेटन सुद्धा म्हणतात। इन्सेक्ट बॉडी वॉलचं काम आहे की इन्सेक्टच्या बॉडीला शेप देणं, कारण इन्सेक्ट हे खूप सॉफ्ट बॉडी ऑर्गॅनिझम्स असतात। त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन किंवा काही बोन्स वगैरे नसतात, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीला शेप देण्याचं काम हे बॉडी वॉल करत असते। तर आपण बघितलं होतं की कोणताही ऑर्गॅनिझम बनताना ह्या तीन जर्म लेयर पासून बनतो, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म। तर इन्सेक्ट बॉडी वॉल जी हे स्ट्रक्चर जे हे एक्टोडर्मल ओरिजिन आहे, एक्टोडर्मल इन ओरिजिन, एक्टोडर्म पासून हे बनलेलं असतं इन्सेक्ट बॉडी वॉल। नंतर इन्सेक्ट बॉडी वॉलच्या वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला डायग्राम दिसते। हा जो पार्ट आहे हे फर्स्ट क्युटिकल, नंतर हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला सेल्युलर, याला म्हणतात इपिडर्मिस किंवा त्यालाच म्हणतात हायपोडर्मिस। आणि तिसरा जो पार्ट दिसतोय खाली लाल एक रेष दिसते, त्याला म्हणतात बेसमेंट मेम्ब्रेन। बेसमेंट मेम्ब्रेन। तर आपण वन बाय वन बघूयात। क्युटिकल, फर्स्ट क्युटिकल। तर क्युटिकल ही जी लेयर आहे याच्यामध्ये तीन पार्ट्स पडतात, परत तीन लेयर पडतात। त्याच्यामध्ये आपण क्युटिकल जर बघितलं तर आउटर मोस्ट लेयर आहे सर्वात बाहेरची। जर आपण बाहेरून जर इन्सेक्ट बॉडीमध्ये एंट्री केली आउटर साईडमधून किंवा आउटर साईड टू इनर साईड जर बघितलं तर सर्वात अगोदर आपल्याला क्युटिकल लागतं, त्याच्या खाली इपिडर्मिस किंवा हायपोडर्मिस आणि सर्वात खाली बेसमेंट मेम्ब्रेन। जे बेस आहे या इपिडर्मिसला किंवा हायपोडर्मिसला ते बसवण्याचं त्याच्यावर बसलेले असते, त्याच्यावरती स्टँड झालेले असते। ओके, क्युटिकल बघितलं तर आउटर मोस्ट लेयर आहे, परत ही नॉन सेल्युलर लेयर आहे, याच्यामध्ये कुठलीही लिव्हिंग सेल नसते। नॉन सेल्युलर और नॉन लिव्हिंग लेयर, नॉन सेल्युलर आणि नॉन लिव्हिंग लेयर आहे। नंतर क्युटिकलचं मेन कंपोनंट जे असतं किंवा इन्सेक्ट बॉडी वॉलचं हे असतं कायटिन। तर मेन कंपोनंट याचं काय आहे? कायटिन। कायटिनचा फॉर्म्युला जर बघितला C8H13O5 आणि N, C8H13O5N। जर याचं केमिकल नेम जर बघितलं तर त्यालाच एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन म्हणतात। एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन किंवा नाग ध्यानात ठेवा NAG, एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन। तर हे केमिकल नेम झालं कायटिनचं। मेन कंपोनंट जो असतो तो कायटिन असतो इन्सेक्ट बॉडी वॉलचा। जर ड्राय वेट बेसिसवर जर बघितलं आपण तर 25 ते 40% पर्यंत हे ड्राय वेट बेसिसवर इन्सेक्ट बॉडी वॉलमध्ये क्युटिकल प्रेझेंट असतं। ओके, नंतर क्युटिकल ही जी लेयर आहे ही तीन लेयरमध्ये डिफरन्शिएट झालेली आहे। नंतर आपण वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात। क्युटिकल इज डिवाइडेड इंटू 3 layers। फर्स्ट इज इपिक्युटिकल, इपिक्युटिकल। नंतर सेकंड एक्झोक्युटिकल, आणि थर्ड जी असते ती एंडोक्युटिकल। या तीन लेअरमध्ये इन्सेक्ट बॉडी वॉल क्युटिकल लेयर जी आहे ही डिवाइडेड झालेली असते। जर हा पार्ट बघितला तुम्ही
इथं ही जी थिक लेअर दिसते, कॉम्पॅक्ट लेअर दिसते, तर हे इपिक्युटिकल आहे. नंतर हा जो लेअर दिसतोय थिकर लेअर ॲज कम्पेअर टू द इपिक्युटिकल, ही एक्झोक्युटिकल आहे. आणि जी थिकेस्ट लेअर दिसते तुम्हाला क्युटिकलमधली ती एंडोक्युटिकल आहे. ओके, ह्या झाल्या 3 लेअर, इपिक्युटिकल, एक्झोक्युटिकल आणि एंडोक्युटिकल. इपिक्युटिकल परत 5 लेयर्समध्ये डिवाइड झालेली आहे. फर्स्ट इज अ सिमेंट लेयर, सेकंड इज अ वॅक्स लेयर, थर्ड इज अ क्युटिक्युलिन लेयर किंवा तिलाच म्हणतात पॉलिफिनॉल लेयर. क्युटिक्युलिन लेयर किंवा पॉलिफिनॉल लेयर. नंतर फोर्थ आहे आउटर इपिक्युटिकल, आउटर इपिक्युटिकल. आणि फिफ्थ जी आहे ती इनर इपिक्युटिकल. ह्या ज्या 5 लेयर्स आहे इपिक्युटिकलमधल्या, याच्यामधल्या ज्या वरच्या 3 आहे यांचं मेन फंक्शन असतं, म्हणजे वरच्या 2 वॉटर लॉस जे इन्सेक्ट बॉडीमधला तो प्रिव्हेंट करणे. जी वॅक्स लेअर आहे ती वॅक्स मॉलिक्यूलपासून बनलेली असते आणि तिचं काम किंवा तिचं फंक्शन असतं वॉटरप्रूफ लेअर आहे ती, वॉटर लॉस इन्सेक्ट बॉडीमधून होऊ नये याचं ती काम बघते. सिमेंट लेअर जी आहे तिचं काम असतं वॅक्स लेअरला प्रोटेक्ट करणं. सिमेंट लेअर जी सिक्रेट केली जाते डर्मल ग्लँड्सपासून, हे सिमेंट लेअर सिक्रेट केली जाते वरच्या पोर्शनवर, जे आउटर बॉडीची कवरिंग असते, सरफेस असतो इन्सेक्ट बॉडीवरचा, तर त्याच्यावरती सिक्रेट केली जाते सिमेंट लेअर. आणि डर्मल ग्लँडपासून केली जाते आणि त्यालाच लेपिडोप्टेरम पेस्टमध्ये इन्सेक्टमध्ये जर बघितलं आपण तर व्हर्सन्स ग्लँड म्हणतात. व्हर्सन्स ग्लँड थ्रू ही सिक्रेट केली जाते सिमेंट लेअर. सिमेंट लेअर ही हनीबीमध्ये अबसेंट असते. एक पॉईंट इथं नोट करून घ्या, हनीबीमध्ये सिमेंट लेअर अबसेंट असते. ओके, नंतर आपण बघितलं की क्युटिकलचा मेन कंपोनंट जो आहे तो कायटिन आहे. कायटिन मेन कंपोनंट आहे, 25 ते 40% ड्राय वेट बेसिसवर त्याच्या बॉडीमध्ये तो प्रेझेंट असतं कायटिन. तर या ठिकाणी कायटिन हे अबसेंट असतं पहिल्या लेअरमध्ये, कायटिन अबसेंट असतं या इपिक्युटिकलचं जर आपण बघितलं तर. आणि एक्झो आणि एंडोक्युटिकलमध्ये कायटिन प्रेझेंट असतं. याच्यातला जो बेसिक डिफरन्स असतो तो असतो त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे. जे एक्झोक्युटिकल असते त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतं त्याला म्हणतात किंवा त्याचं नाव आहे स्क्लेरोटीन. आणि एंडोक्युटिकलमध्ये जे प्रोटीन प्रेझेंट असतं त्याचं नाव आहे आर्थ्रोप्रोटीन. हा बेसिक डिफरन्स असतो याच्यामध्ये, या दोन्ही लेअरमध्ये एक्झोक्युटिकलमध्ये आणि एंडोक्युटिकलमध्ये कायटिन प्रेझेंट असतं. फक्त त्याच्यातला बेसिक डिफरन्स या प्रोटीनमुळे निर्माण होतो. एक्झोक्युटिकलमध्ये स्क्लेरोटीन असतं आणि एंडोक्युटिकलमध्ये आर्थ्रोप्रोटीन असतं. आता आपण बघूयात एक्झोक्युटिकल, ही जी थिकर लेअर आहे ॲज कम्पेअर टू द इपिक्युटिकल. इपिक्युटिकलच्या आपण 5 लेअर बघितल्या की सिमेंट लेअर, वॅक्स लेअर, पॉलिफिनॉल लेअर किंवा तिलाच आपण क्युटिक्युलिन लेअर म्हणतो. नंतर आउटर इपिक्युटिकल आणि इनर इपिक्युटिकल, ही झाली इपिक्युटिकल. नंतर आपण बघू एक्झोक्युटिकल. एक्झोक्युटिकल ही थिकर लेअर आहे ॲज कम्पेअर टू द इपिक्युटिकल. आणि इपिक्युटिकल ही आउटर मोस्ट लेअर आहे. ॲग्री-एमपीएससीच्या मेन्सला 2018ला हा क्वेश्चन विचारला गेला होता की इन्सेक्ट बॉडीवॉलमधली सर्वात किंवा क्युटिकलची सर्वात आउटर मोस्ट लेअर कोणती म्हणून, तर इपिक्युटिकल त्याचं ॲन्सर होतं. असे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. तर एक्झोक्युटिकल जी आहे ही ॲज कम्पेअर टू द इपिक्युटिकल थिकर लेअर आहे. आणि थिकेस्ट लेअर जी सगळ्यात जास्त साईज असणारी, जाडी साईज असणारी ती एंडोक्युटिकल आहे. तुम्हाला डायग्राममध्ये ते दिसत असेलच तसं. ओके, तर एक्झोक्युटिकल बघू आपण आता.
याच्यामध्ये एक्झोक्युटिकलमध्ये चायटिन प्लस स्क्लेरोटिन प्रेझेंट असतं. स्क्लेरोटिन जे प्रोटीन आहे हे टॅन्ड प्रोटीन आहे. टॅन्ड प्रोटीन प्लस वॉटर इनसोल्युबल असतं. टॅन्ड प्रोटीन असल्यामुळं हे एकदम रिजिड असतं. त्याच्यामुळे याचे कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितले तर आउटर लेअर ही आउटर याच्यासाठी की एक्झोक्युटिकल आणि एंडोक्युटिकल या दोन्ही क्युटिकलिन ज्या लेअर आहेत, क्युटिकलच्या ज्या लेअर आहेत यांना कलेक्टिव्हली प्रोक्युटिकल म्हणतात. या दोन्ही लेअरला कलेक्टिव्हली काय म्हणतात, प्रोक्युटिकल. त्याच्यामुळं या प्रोक्युटिकलमधली आउटर लेअर कोणती आहे, एक्झोक्युटिकल. ओके. देन थिकर लेअर आहे, हे बघा थिन, थिकर आणि ही थिकेस्ट. थिन, थिकर आणि थिकेस्ट असा सिक्वेन्स हे लक्षात ठेवायचा. आउटर लेअर आहे, दुसरे थिकर लेअर आहे. नंतर कलर जो असतो याचा डार्क कलर असतो. टॅन्ड प्रोटीन म्हणजे काय, एक कन्सेप्ट इथं. टॅन्ड म्हणजे एकदम डार्क कलरचं प्रोटीन असतं, रिजिड असतं. त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते एकदम रिजिड असतं. आता टॅन्ड प्रोटीन आणि अनटॅन्ड प्रोटीन याच्यामध्ये जर तुम्हाला डिफरन्स सांगायचा झाला तर आफ्रिका खंडातले जेवढे लोक आहेत समजा, त्यांची बॉडी जी कलर असतो एकदम डार्क कलर असतो. टॅन्ड बॉडी असते एकदम ॲज कम्पेअर टू द युरोपियन लोकांची कशी सॉफ्ट बॉडी असते आणि अनटॅन्ड असते ती लूज एकदम. तर हा डिफरन्सेस ध्यानात ठेवा. टॅन्ड प्रोटीन म्हणजे एक्झोक्युटिकलमध्ये असतं, एकदम डार्क कलर असतो त्याचा आणि रिजिड असतं. नंतर वॉटर इनसोल्युबल. ओके. देन एंडोक्युटिकलमध्ये कायटिन प्लस आर्थ्रोप्रोटीन हे प्रोटीन प्रेझेंट असतं. आर्थ्रोप्रोटीन जे असतं अनटॅन्ड प्रोटीन असतं प्लस वॉटर सोल्युबल असतं. अनटॅन्ड आणि वॉटर सोल्युबल. ओके. नंतर ही इनर लेअर आहे प्रोक्युटिकलमधली. नंतर थिकेस्ट लेअर आहे क्युटिकलमधली सगळ्यात जास्त जाडी असणारी लेअर ही एंडोक्युटिकल आहे. नंतर थर्ड याचं कलरलेस लेअर आहे. देन फ्लेक्झिबल आहे आणि वॉटर सोल्युबल आहे. ही जी आहे ही रिजिड लेअर आहे. ओके. हे झालं क्युटिकल. नंतर आपण बघू इपिडर्मिस किंवा हायपोडर्मिस. इपिडर्मिस किंवा हायपोडर्मिस पण त्याला म्हणतात. ओके. तर इन्सेक्ट बॉडीवॉलमधली जी सेकंड लेअर आहे ही सेल्युलर लेअर दिसते, सिंगल सेल्युलर लेअर, तिला इपिडर्मिस किंवा हायपोडर्मिस म्हणतात. इन्सेक्ट बॉडीवॉलमधली फक्त ओनली लिव्हिंग सेल आहे किंवा जी सेल्युलर लेअर आहे ती इपिडर्मिस आहे. त्याच्यामुळं सिंगल सेल्युलर लेअर आहे. सिंगल सेल्युलर लेअर आहे. देन सेल्युलर लेअर असल्यामुळं ही लिव्हिंग लेअर आहे आणि फक्त ही एकच लेअर अशी आहे की जी इन्सेक्ट बॉडीवॉलमध्ये लिव्हिंग असते. हिचे वेगवेगळे फंक्शन्स काही असतात. त्याच्यामध्ये काही ज्या सेल्स असतात या इपिडर्मल सेल्स ज्या आपण बघतोय खाली, तर त्या मॉडिफाय झालेल्या असतात. त्यांचं मॉडिफिकेशन होऊन काही ते फंक्शन्स किंवा रोल प्ले करतात. जसं काही सेल्स या मॉडिफाय होऊन सीटी तयार करतात किंवा ब्रिस्टल तयार करतात जे सेन्सरी इन फंक्शन असतं. अशा प्रकारे त्या मॉडिफाय होऊन सीटी त्या तयार करतात.
याला म्हणतात सिटी किंवा ब्रिस्टल. हे सेन्सरी इन फंक्शन असतं. सेन्सरी इन फंक्शन इन द सेन्स म्हणजे काहीतरी सेन्स ते रिसीव्ह करतं. तर सेन्सरी कशासाठी? टचसाठी, नंतर व्हायब्रेशनसाठी, नंतर एखादं केमिकल असेल त्याच्यासाठी जे ऑड वाटतं किंवा घातक वाटतं त्यांना, त्याच्यासाठी हे ॲज अ सेन्सरी फंक्शन प्ले करतं, सेन्सरी फंक्शनचा रोल प्ले करतं. तुम्ही बघितलं असेल, समजा हाऊस फ्लाय असतात आपल्या, आपण मारायचा प्रयत्न करतो त्यांना, जर आपल्या हातावर वगैरे बसलं तर मारायचा प्रयत्न करतो, तर ते मारण्याच्या अगोदरच लगेच उडून जातात किंवा त्यांना असं सेन्स होत होतो की बा कोणतरी आपल्याला मारते, आपल्याला इथं धोका आहे म्हणून. तर ते व्हायब्रेशनमुळं ते त्यांना कळतं आणि ह्या सिटी त्यांच्यावर प्रेझेंट असतात बॉडीवर, त्याच्यामुळे त्यांना ते कळतं आणि लगेच त्या ठिकाणून मूव्ह होऊन जातात. ओके. काही सेल्स ज्या असतात ह्या डक्ट फॉर्म करतात किंवा ग्लँड्स फॉर्म करतात, ग्लँड्युलर सेल्स म्हणतात त्यांना. वेगवेगळ्या प्रकारचं सिक्रेशन ह्या करत असतात. अशा प्रकारची डक्ट ते फॉर्म करतात आणि या डक्टमधून वेगवेगळ्या प्रकारचं सिक्रेशन हे या इन्सेक्ट बॉडीवॉलच्या सरफेसवर हे सेक्रेट करत असतात. जसं सिमेंट लेअर असेल, वॅक्स मॉलिक्यूल असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचं सिक्रेशन ते करतात. ओके. तर आणि जी मेन सेल असते ज्याच्यापासून सिटी ओरिजिनेट झालेली असते, त्याच्या साईडच्या ज्या दोन सेल्स असतात त्या पण मॉडिफाय झालेल्या असतात आणि असं या साईडच्या 2 सेल मॉडिफाय होऊन एक 3 सेल्सचा एक बंच तयार करतात. तर जी मेन सेल असते त्याला म्हणतात ट्रायकोजन सेल. ट्रायकोजन सेल. आणि या ज्या 2 साईडच्या सेल्स मॉडिफाय झालेल्या असतात त्यांना म्हणतात टोर्मोजन सेल. हिला म्हणतात ग्लँड सेल. तर अशा प्रकारचं इन्सेक्टची बॉडीवॉलचं जे स्ट्रक्चर असतं, सॉरी एपिडर्मिसचं किंवा हायपोडर्मिसचं स्ट्रक्चर आणि फंक्शन असतं. तर आपण त्याचे फंक्शन्स बघूयात आता. काही वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स ते किंवा रोल ते प्ले करतं. पहिलं फॉर्मेशन ऑफ जे क्युटिकल वगैरे असतं, हे क्युटिकुलिन लेअर जी तयार झालेली असते क्युटिकलची, ते फॉर्मेशन करण्याचं किंवा सिक्रेशन करण्याचं काम या सेल थ्रू चालतं. त्याच्यामुळे सगळे जे लिव्हिंग लेअरचे फंक्शन्स ही रोल प्ले करते. त्याच्यामध्ये पहिलं फंक्शन जे सिक्रेशन ऑफ न्यू क्युटिकल. सिक्रेशन ऑफ न्यू क्युटिकल. देन सेकंड फंक्शन आहे जे न्यू क्युटिकल तयार करण्याचं काम या सेल एपिडर्मल सेल थ्रू होतं. नंतर डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ ओल्ड क्युटिकल. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ ओल्ड क्युटिकल. जे ओल्ड क्युटिकल असतं त्याचं डायजेशन ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम या सेल करतात. नंतर थर्ड फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ ग्लँड सेल. ग्लँड सेल किंवा एपिडर्मल सेल. याचं प्रोडक्शन करण्याचं काम कोण करतं? ही हायपोडर्मिस किंवा एपिडर्मिस लेअर करते. ज्या ग्लँड सेल असतील, बाकी ज्या सलायव्हरी ग्लँड वगैरे ह्या ग्लँड्स असतील त्यांचं फॉर्मेशन करण्याचं किंवा प्रोडक्शन करण्याचं काम ही लेअर करते. देन चौथं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ मोल्टिंग फ्लुइड. प्रोडक्शन ऑफ मोल्टिंग फ्लुइड. जे इन्सेक्टमध्ये मोल्टिंग होत असते, वेगवेगळ्या इन्स्टन्समध्ये पास होतात ते, जी आउटर बॉडी कवरिंग जी असते ती काढून टाकतात. मोल्टिंग करण्यासाठी जे फ्लुइड लागतं ते सिक्रेशन करण्याचं काम ही एपिडर्मल सेल करत असते. नंतर पाचवं फंक्शन रिपेअरिंग ऑफ वोंड्स.
जर इन्सेक्टला जखम वगैरे झाली तर ती जखम भरून काढण्याचं काम या सेलद्वारे केलं जातं. हे झाले एपिडर्मिस किंवा हायपोडर्मिसचे फंक्शन्स. आणि नंतर शेवटचा पार्ट तिसरा जो आपण बघितला होता खाली, ही जी एक लाईन दिसते तुम्हाला त्याला आपण बॅसमेंट मेम्ब्रेन म्हणलं होतं. बॅसमेंट मेम्ब्रेन हिचं असं ॲक्टिवली पार्टिसिपेट वगैरे काही नसतं. जर आपण बघितलं तर दोनच लेअर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बॅसमेंट मेम्ब्रेनचं काम फक्त सपोर्ट करण्याचं, जे सिंगल सेल्युलर लेअर आहे एपिडर्मिस किंवा हायपोडर्मिसची, तर तिला एक सपोर्ट म्हणून ते त्या ठिकाणी काम करतं. ही नॉन सेल्युलर नॉन लिव्हिंग लेअर आहे. नॉन सेल्युलर नॉन लिव्हिंग. नंतर याचं जे फॉर्मेशन असतं किंवा हे ज्याच्यापासून बनलेलं असतं ते ग्लायको प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीनपासून. इट इज मेड अप ऑफ ग्लायको प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन. हे मेन कंपोनंट असतात या बॅसमेंट मेम्ब्रेनचे. नंतर ट्रान्सपरंट लेअर असते, थिन लेअर असते एकदम, आणि मेम्ब्रेनस लेअर असते. हे या बॅसमेंट मेम्ब्रेनचं फंक्शन आहे किंवा याच्यामधलं कंपोजिशन असतं. ओके.